श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, साधूने पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले. त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले. तो म्हणाला, मुली, स्कंद पुराणातील आशिया खंडात एक पुरातन कथा आहे. महामुनी अगस्ती हे काशी क्षेत्री राहत होते. लोपामुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महापतिव्रता होती. विंध्य पर्वत हा अगस्तींचा शिष्य. एकदा नारदांनी त्यांची भेट घेतली. त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली, पण मेरू एवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असेही ते म्हणाले. ते ऐकून विंध्याचलाला राग आला. त्याने आपली उंची इतकी वाढविली की सूर्याचा मार्ग चढला. दक्षिणेस अंधार पडला, त्यामुळे यज्ञकर्मे बंद पडली. सृष्टीत हाहाकार माजला. इंद्रादी देवांनी व ऋषींनी ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, अगस्तींना भेटा, त्यांना त्यांच्या शिष्याचा प्रताप सांगा, त्यांना दक्षिणेत जाण्याची विनंती करा. त्यांना पाहून विंध्य नमस्कार करील. तेव्हा अगस्तींनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे. याच उपायाने विंध्यचलाची उंची रोखता येईल. ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव, बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटावयास गेले. त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली. बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोपामुद्रा ही आचारधर्मात कशी श्रेष्ठ आहे हे सांगितले व पुढे म्हणाले, देवहो, मी तुम्हाला पतिव्रतेचे आचरण कसे करावे ते सांगतो. पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी. त्याची अवज्ञा करू नये. पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये. ती जेवल्यावर आपण जेवावे. तो जेवल्यावरच आपण निजावे. तो निजल्यावरच आपण निजावे. त्याला नावाने हाक मारू नये. सकाळी त्याच्या आधी उठावे. सडासमर्जन करावे. स्नानानंतर पतीला नमस्कार करावा. शंकर समजून त्याची पूजा करावी. तो घरी असेल तरच शृंगार करावा. तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये. तो रागावला तरी आपण रागावू नये. तो बाहेरून येतात त्याला सन्मुख जावे. त्याला काय हवे ते विचारावे. त्याला सांगूनच बाहेर जावे. घरी लवकर परत यावे. घर स्वच्छ ठेवावे. पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे. व्रते, उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात. लग्न समारंभ, यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये. दुश्चिंत राहू नये. रजस्वलेने मौन ठेवावे. 4 दिवस पतीचे मुख पाहू नये. पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभालंकार घालावेत. अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत. वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नये. पतीची व घरच्यांची निंदा करू नये. वेगळे होण्याचा विचार करू नये. उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरठा यावर बसू नये. वडीलधाऱ्यांसमोर बसू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. पती अभागी, आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नये. पतीची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये. पतीच्या दुर्बलतेला हसू नये. त्याच्याशी मृदू भाषण करावे. व्याभिचार करू नये. परपुरुषाचे चिंतन करू नये. पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सार सर्वस्व. त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्म संतुष्ट होतात. अशा पतिव्रतेने सत्व काय वर्णन करावे. तिच्या पुण्याईने तिच्या माहेरी व सासरी मिळून 42 कुळे उद्धारतात. विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिचे दर्शन अपशकुन मानू नये. एरवी विधवा स्त्रियांनी लोकांसमोर उगीच वावरू नये. पतीच्या निधनानंतर पत्नीने सहगमन करणे हा पतिव्रतेचा सर्वात मोठा धर्म. अशी स्त्री आपल्या पुण्याईने स्वर्गलोकी जाते. यमदूत तिच्या सन्मुख कधीच येत नाहीत. अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महद्भाग्य. तो खरोखरच दैववान. त्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. तिच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते. ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत. त्याचे घर म्हणजे अरण्य. त्याला इहलोकी सुख नाही, परलोकी उत्तम गती नाही. असा गृहस्थ कर्महीन होतो. त्याच्याकडून देवकार्य, पितृकर्मे घडत नाहीत. पतिव्रतेच्या दर्शनाने
महापापही पावन होतात. तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो. पतीला सद्गती लाभते.